मिरज शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगचा धोकादायक व्यवसायाविरोधात आज मिरज शहर पोलिसांनी केवळ जुजबी स्वरूपाची कारवाई केली आहे। प्रत्यक्षात शहरात महात्मा गांधी चौक आणि शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असताना पोलिसांनी केवळ एका ठिकाणी छापा टाकून अल्प प्रमाणात साहित्य जप्त करून वरिष्ठांना कारवाई केल्याचा आवा आणला आहे। त्यामुळे डोंगर पोखरून उंदीर काढला अशी टीका नागरिकांकडून होत आहे। दिनांक 8 डिसेंबर रोजी 12 इमाम दर्गाजवळील एका शेडमध्ये अवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत शब्बीर मेहबूब इनामदार वय 43 राहणार शनिवारपेठ मिरज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी 1100 रुपये किमतीचा घरगुती गॅस सिलेंडर, एक रिकामा सिलेंडर, 5,500 रुपये मूल्याची इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस रेग्युलेटर आणि पाईप असे साहित्य जप्त केले। संबंधित आरोपी कोणतीही खबरदारी न घेता घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस छोट्या टाक्या आणि ऑटो रिक्षामध्ये जादा दरानं LPG गॅस रिफिलिंग करून विक्री करत असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। मात्र या कारवाईनंतर शहरात सर्वसाधारण स्तरावर असंतोष व्यक्त करण्यात येत आहे। शहरात अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीनं गॅस रिफिलिंगचे अड्डे सुरू आहेत। तरीही पोलिसांनी फक्त एकाच ठिकाणी कारवाई करून अतिशय कमी साहित्य जप्त केले आहे। त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याची टीका होत आहे। महसूल विभागाच्या पुरवठा शाखेनेही या अवैध व्यवसायाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे। नागरिकांनी याकडे गंभीरपणे पाहून कठोर आणि व्यापक मोहीम राबवण्याची मागणी केली असून एवढ्या मोठ्या समस्येवर कारवाई केली आणि शेवटी फक्त एक सिलेंडर आणि जुने स्क्रॅप उचलले, हे नक्कीच डोंगर पोखरून उंदीर काढलाच आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे।